कबीर महाराज म्हणतात, राम नाम तो सब कोई कहे, सगर ठाकुर और चोर। राम नाम तो सब कोई कहे, सगर ठाकुर और चोर। जिस नाम से ध्रुव प्रह्लाद करे, ओ नाम ही कुछ और। भज रे भैया राम गोपाल रे, भज रे भैया राम गोपाल रे, भज रे भैया राम गोपाल रे। कबीर महाराजांनी किती छान वर्णन केलंय. जिस नाम से ध्रुव प्रल्हाद करे, ओ नाम ही कुठे हो. म्हणजे ध्रुव प्रल्हादांनी घेतलेलं नाम हे वेगळं होतं. वेगळं म्हणजे काय होतं बरं? रामकृष्ण हरी. महाजन मॅडमने जरी घेतलं तरी रामकृष्ण हरी आहे, आगावकरांनी घेतलं तरी रामकृष्ण हरी आहे, आमच्या हानवते साहेबांनी घेतलं तरी रामकृष्ण हरी. मग वेगळेपण कुठे होतं? वर्णमालेमधील अक्षर तर सगळे सारखेच होते, मग वेगळेपण कुठे होतं? हे वेगळेपण कुठे होतं हे सांगताना ज्ञानेश्वर महाराजांनी त्या अभंगामध्ये सांगितलेलं आहे. एक तत्व नाम दृढ धरी मना, हरीसी करुणा येईल तुझी. म्हणजे ते नाम महत्वाचं नसून त्या नामामध्ये तत्व महत्वाचं आहे. एक तत्व नाम दृढ धरी मना, हरीसी करुणा येईल तुझी. म्हणजे नाम महत्वाचं नाहीये, त्या नामामधील तत्व महत्वाचं आहे. आणि ते तत्व मनाने दृढपणानं धरणं ही नामभक्तीची पहिली अट आहे. नामामधील तत्व देखील कळलं पाहिजे आणि ते मनाने दृढपणाने धरण्याचा निश्चय देखील झाला पाहिजे. परंतु ही प्रक्रिया मात्र एका दिवसामध्ये होण्यासारखी नाही. कारण आपण एखाद्या जर म्हटलं की अरे बाबा नामस्मरण कर, फार पुण्य मिळतं बरं, माळ घे आणि बैलभर जप करायला. आपण फार आग्रह केला, बस 5-10 मिनिटं, पण नंतर तो कंटाळून जाईल आणि उठून जाईल. त्याचा दृष्टांत मी तुम्हाला सांगतो. एक स्वामी महाराज रोज गंगेवर स्नान करायला जायचे. एक दिवस ते स्नान करायला जात असताना काही मजूर त्यांना विवंचने बरे असलेले दिसले. महाराजांनी त्यांना विचारलं की अरे बाबांनो काय झालं तुम्हाला? त्यांनी सांगितलं की महाराज आमचं हातावरचं पोट आहे हो, आज आम्हाला कामच मिळालं नाही, आणि मग काम मिळालं नाही तर आम्हाला मजुरी मिळणार नाही, मजुरी मिळाली नाही तर आम्हाला जेवायला मिळणार नाही. ते म्हणा तुम्ही काही काळजी करू नका, तुम्ही माझ्या बरोबर माझ्या मठामध्ये चला, मी तुम्हाला काम देतो. हे सगळे मजूर त्यांच्याबरोबर मठामध्ये गेले. महाराजांना विचारलं की महाराज आम्हाला काम सांगा काय आहे ते. महाराजांनी सांगितलं की तुम्ही बसा, मी तुम्हाला काम सांगतो. महाराज आतमध्ये गेले आणि त्यांनी त्या चौघांच्या साठी 4 माळा आणल्या आणि चौघांच्या जवळ त्या 4 माळा दिल्या की बाबांनो हे घ्या. त्या मजुरांना आश्चर्य वाटलं की आज हे वेगळंच काम आहे काहीतरी. माळा घेऊन काय करायचंय? महाराजांनी सांगितलं की तुम्हाला काय करायचं ते मी सांगतो. त्या माळेला 108 मणी आहेत. एक मणी ओढायचा रामकृष्ण हरी, दुसरा मणी ओढायचा रामकृष्ण हरी, तिसरा मणी ओढायचा रामकृष्ण हरी. हे 108 मणी आहेत. रामकृष्ण हरीचा जप दिवसभर करीत बसायचं. तर सगळी सोय होईल म्हणे. सकाळी चहा मिळेल, नाश्ता मिळेल, दुपारी जेवायला मिळेल, संध्याकाळी सुद्धा जेवायला मिळेल. काही काळजी करायचं नाही, फक्त नामस्मरण करीत बसायचं. ते मजूर लोक एवढे खुश झाले महाराज काय सांगावं. आयुष्यामध्ये पाहिलं एवढं मोठं सोपं काम मिळालं म्हणे. सावलीत बसायचंय, आरामशीर, पुन्हा सकाळी चहा आहे, नाश्ता आहे, जेवण आहे, मठामध्ये झोपण्याची सुद्धा व्यवस्था आहे. आणि त्या खुशीमध्ये त्यांनी जपाला सुरुवात केली. पहिला दिवस गेला महाराज आनंदामध्ये, दुसरा दिवस कसा तरी रडत पडत गेला, आणि तिसऱ्या दिवशी मजूर कंटाळले आणि महाराजांच्याकडे गेले आणि महाराजांना म्हणाले की महाराज ह्या माळा ह्या तुम्ही सांभाळा, आम्हाला हे काम जमणार नाही. आणि महाराज म्हणाले काय झालंय? तुमची सगळी सोय केली म्हणे, आम्हाला हे काम जमणार नाही म्हणे. महाराज हे तुम्ही दुसरं कोणाला तरी सांगा. सांगण्याचा विषय काय आहे? जोपर्यंत आपल्या मनाचा निश्चय होत नाही तोपर्यंत आपण परमेश्वराचं नाव घेऊ शकत नाही. आपण जर तुम्ही मनात सांगलं की नाही आज आपल्या कीर्तनाला जायचंय बरं का, तरच आपण इथे येणार, नाहीतर येणार नाही.
आज ज्यांनी ज्यांनी निश्चय केला ते सगळे आलेच. नाही आपल्या इथे सगळे खूप भारी करतात म्हणजे सगळे भक्त मंडळ अगदी खरंच. तर चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ असं आहे. ही प्रक्रिया एका दिवसामध्ये होण्यासारखी नाहीये. कारण निश्चय व्हायला पाहिजे आणि तो नामाचा स्वभाव आहे की तो निश्चय होऊच देत नाही. आणि मग हा नामाचा स्वभाव सांगताना मोरोपंतांनी फार सुंदर वर्णन केलेलं आहे. मोरोपंत म्हणतात तुझे कुशल नाम बार हळूहळू मनात वळी दुरत्ययाचा महाखळी त्यासभी हाकळी हरी व्यसन पाप हे बहुकशास माया धवा त्वरित त्वरित भेटवी तुझही योग माया धवा. गोपाल कृष्ण भगवान की जय. म्हणजे कलियुगामध्ये नाम हे श्रेष्ठ आहे. पद्मपुराणामध्ये फार सुंदर वर्णन आहे. पद्मपुराणामध्ये म्हटलेलं आहे यत् फलं नास्ति तपसा न योगेन समाधिना तत्फलं लभ्यते सम्यक् कलौ केशव कीर्तनात्. काय सुंदर वर्णन आहे. यत् फलं नास्ति तपसा न योगेन समाधिना तत्फलं लभ्यते सम्यक् कलौ केशव कीर्तनात्. म्हणजे जे फळ तपश्चर्येने प्राप्त होत नाही, जे फळ कोणत्याही साधनेने प्राप्त होत नाही, जे फळ समाधीने प्राप्त होत नाही किंवा कुठल्याही योग सामर्थ्याने प्राप्त होत नाही, ते फळ कलियुगामध्ये फक्त नामस्मरणाने प्राप्त होतं. पद्मपुराणामध्ये हा उल्लेख आहे. मग नाम हे उभी श्रेष्ठ आहे का? का श्रेष्ठ आहे बरं? भक्तीचे पहिले 3 प्रकार जे आहे हे नामाशी संबद्ध आहेत. नवविधा भक्तीचे पहिले 3 प्रकार. नवविधा भक्तीचे 9 प्रकार जे आहेत श्रवणम कीर्तनम विष्णु स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यात्मनिवेदनम. नवविधा भक्तीचे हे 9 प्रकार आहेत. पहिला श्रवण भक्ती, कीर्तन भक्ती, स्मरण भक्ती, पादसेवन भक्ती, अर्चन भक्ती, वंदन भक्ती, सख्य भक्ती, दास्य भक्ती आणि आत्मनिवेदन भक्ती. हे नवविधा भक्तीचे 9 प्रकार आहेत. आणि याच्यामध्ये पहिले जे 3 प्रकार आहेत हे नामाशी संबद्ध आहेत. पहिले 3 प्रकार कोणते? पहिला श्रवण भक्ती, ऐकणाऱ्याने नाम ऐकावं. दुसरा कीर्तन भक्ती, सांगणाऱ्याने नाम सांगावं. आणि तिसरा जो प्रकार आहे तो स्मरण भक्ती. मग त्या दोघांनीही त्या नामाचं स्मरण करावं. विठ्ठल 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 दोघांनी बघा या कीर्तनाला किती महत्व आहे. श्रोताही नामस्मरण करतो आणि वक्ता सुद्धा नामस्मरण करतो. आणि म्हणून सुधाकरराव तुकाराम महाराजांनी या कीर्तनाचं आणि कथेचं सुंदर असं वर्णन केलेलं आहे. तुकाराम महाराज म्हणतात कथा त्रिवेणी संगम देव भक्त आणि नाम तेथी ते उत्तम शरण वंदिता तीर्थे तया ठाया एती पुनित भाया पर्वताळ पाया कळी बैठे वैष्णवा. मग ते नाम कोणतं घ्यावं याबद्दलची माहिती सांगताना गीतेमध्ये वर्णन केलेलं आहे. सततम कीर्तयन्तो मां यतन्तश्च दुर्गताः नमस्यन्तश्च मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते. या श्लोकावर भाष्य करताना ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा सुंदर असं वर्णन केलेलं आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात
कृष्ण विष्णू गोविंद हे नामाचे निखळ प्रबंध माझी आत्मचर्चा विशद उदंड गाती हरला विठला 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 विठला. काय सुंदर वर्णन आहे. माझी आत्मचर्चा विशद उदंड गाती असं म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी त्या नामामध्ये तत्व सांगितलं. मान्य करा वहिनी, ज्ञानेश्वर महाराजांनी त्या नामामध्ये तत्व सांगितलं. नाम महत्वाचं काय? मग नामामध्ये तत्व ज्ञानेश्वर महाराजांनी का बरं सांगितलं? तर श्रोत्याचे इकडे असं पाहिजे ना. ज्ञानेश्वर महाराजांनी त्या नामामध्ये तत्व का सांगितलं? तर भगवंताचं लौकिक स्वरूप आहे. मान्य कसं आहे, प्रत्येकाच्या दृष्टिकोनातून तो भगवंत वेगळा आहे. वेगळा कसा आहे? दत्त महाराज आहे, कोणी म्हणतं एकच मुखाचा आहे, अहो कोणी म्हणतो 3 मुखाचा आहे, कोणी म्हणतो भगवंत 2च हाताचा आहे, कोणी म्हणतो 4 हाताचा आहे, अहो कोणी म्हणतो सगुण आहे, तर कोणी म्हणतो तो निर्गुण आहे, कोणी म्हणतो तो दृश्य आहे, तर कोणी म्हणतो तो अदृश्य आहे. आता दत्तात्रयाचं 3 मुखाचा कसा काय? बरं का, मान्य कसं एका जणाने एका मित्राला विचारलं काय दत्तात्रयाला 3 मुख कसे काय? आम्हाला काय दिसत नाही. त्याने गंमत केली त्याची, तुला पाहायचंय का म्हणे, चल माझ्या बरोबर. त्याला एका सिग्नल जवळ घेऊन गेले. मान्य कसं ते बरं का, सिग्नल जवळ थांब म्हणे. 3 तोडा देव बघायचा ना, थांबले. 5,000 मीटर झाले. गमत अशी झाली, तिकडून एका मोटरसायकलवर 3 जण येत होते. आपल्याकडे सवय काय, पिवळा लाईट लागला ना की अशा स्पीड मध्ये गाड्या वाढवतात तरी आपण पास होऊन जाऊ. पण हा त्या सिग्नल जवळ आला आणि लाल लाईट लागला, त्याने करकसून ब्रेक मारला. महाराज मोटरसायकलवर 3 जण बसले होते. पुढचा तर पाहत होता असं, त्याच्या मागे बसल्याने इकडून पाहिलं आणि त्याच्या मागून बसल्याने इकडून पाहिलं. हा म्हणाला, पहा 3 तोंडाचं देव. लौकिक स्वरूप आहे भगवंताचं. अहो प्रत्येकाच्या दृष्टिकोनातून तो वेगळा आहे. तुम्ही जसं त्याला पाहाल ना तसा तो तुम्हाला दिसणार आहे, तसा तो तुमच्या मनाला भावणार आहे. पण मग आपण अशा प्रकारची वाद घालीत बसण्यापेक्षा ज्या नामाच्या तत्वामधून आपण त्याची उपासना करू, ते रूप तो धारण करतो. गडकर साहेब, असा तो नामस्मरणाचा अधिकार आहे. असं म्हणतात तुकाराम महाराज सदेह वैकुंठाला गेल्यानंतर त्यांचे परमशिष्य निरोपाराय इंद्रायणीच्या काठी जप करीत बसले. कशासाठी? तुकाराम महाराजांचं दर्शन व्हावं म्हणून. पण तुकाराम महाराजांचं दर्शन होईना, तुकाराम महाराजांचं दर्शन होईना आणि म्हणून मग त्यांनी अन्न पाणी बंद करून टाकलं आणि निश्चय केला की जोपर्यंत तुकाराम महाराजांचं दर्शन होत नाही तोपर्यंत अन्न पाणी ग्रहण करायचं नाही. प्राण गेला तरी हरकत नाही. अहो भक्ताची काळजी खरोखर भगवंताला असते हो. काय सांगावं तुम्हाला, त्या पांडुरंगाला काळजी निर्माण झाली की आपल्या भक्ताचं कसं व्हावं. आता अन्न पाणी यांनी वर्ज करून टाकले. शेवटी पांडुरंग तिथे स्वतः प्रगट झाले आणि निरोपांना म्हणाले, निरोपा अरे उठा, मी स्वतः पांडुरंग तुला दर्शन देण्यासाठी आलो आहे. अहो एखादा असं ताळ उठा असता, लोटांगणा घातला असतं पांडुरंगाच्या पायावर. परंतु संतांचा अधिकार काही वेगळाच आहे. काय सांगावं तुम्हाला. निरोपा पांडुरंगाला म्हणाले, पांडुरंगा अरे मला तुझ्या दर्शनाची गरज नाहीये, तू जा, मला तुझं दर्शन नकोय. मला तुकाराम महाराजांचं दर्शन हवंय आणि त्यांचं दर्शन मला व्हावं म्हणून मी त्यांच्या नामाचा मी जप करीत बसलेलो आहे. काय अधिकार होय. पांडुरंग स्वतः प्रसन्न झाल्यानंतर सुद्धा म्हणतात, पांडुरंगा तू जा, तुझी गरज नाहीये मला, तुकाराम महाराजांचं दर्शन मला हवंय आणि ते दर्शन मला जोपर्यंत होणार नाही ना तोपर्यंत मी अन्न पाणी ग्रहण करणार नाही. प्राण गेला तरी हरकत नाही. शेवटी देवाला काळजी असते हो. आपल्या भक्ताला काही झालं नाही पाहिजे, त्याच्यावर फार त्यांचा जीव असतो, प्रेम असतं. कारण
तितका जीव त्या भक्तांनी त्यांना लावलेला असतो, तितकंच प्रेम त्या भक्तांनी त्या देवावर केलेलं असतं. आणि मग शेवटी पांडुरंगाला तुकाराम महाराजांचं रूप धारण करावं लागलं आवासाहेब. आणि तुकाराम महाराजांचं रूप धारण करून निरोपांना दर्शन दिलं. तेव्हा तुकया प्रगट झाला, तेव्हा तुकया प्रगट झाला, दर्शन दिधले निरोबाला, दर्शन दिधले निरोबाला, बुक्काला विना कपाळाला, बुक्काला विना कपाळाला, केले अनुग्रहित निरोबाला. पांडुरंगाला तुकाराम महाराजांचं रूप धारण करावं लागलं आणि निरोपांना दर्शन द्यावं लागलं. हे का बरं झालं? हे त्या नामाच्या सामर्थ्यामुळे झालं. नामामध्ये एवढं मोठं सामर्थ्य आहे आणि त्या सामर्थ्यामुळे पांडुरंगाला तुकाराम महाराजांचं रूप धारण करून दर्शन द्यावं लागलं. पण मग ते नाम कसं घ्यावं हे सांगताना ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, वाचेसी सद्गद जपे आधी, वाचेसी सद्गद जपे आधी. हा, सद्गतीत होऊन घे. ते नाम कसं घ्यायचंय? सद्गतीत होऊन घ्यायचंय. त्याच्यासाठी गळा भरून जाऊ द्यायचंय. रामकृष्ण परमहंस एकदा आपल्या शिष्याला म्हणाले, क्या रे बेड्या, देवासाठी एवढं करतोस, पण त्याच्यासाठी कधी तळमळून रडला आहेस का? अरे अरे अरे, आज आपला नैवेद्य राहायला बरं, कधी तळमळून रडला आहेस? त्याच्या विरहाच्या करुणेनं तुझा अंतःकरण कधी भरून आला आहे का? साहेब, त्याच्या विरहाच्या करुणेनं तुझा अंतःकरण कधी भरून आला आहे का? नाही नाही, आज खरंच देवाचं दर्शन राहिलं बरं. सगळं झालं पण देवाचं दर्शन झालं नाही. त्याच्या विरहाच्या करुणेनं कधी अंतःकरण भरून आलं आहे का? जर असं झालं असेल तर काय होतं, काय परिणाम होतो? यमराज दारास येतात, यमराज दारास येतात, परतून लावितो त्याला, परतून लावितो त्याला, तो नामाचा महिमा, तो नामाचा महिमा गाढावा कलियुगात थोर. रामा 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 हरे हरे, रामा 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 गुप्तमा, रामा रामा सीतापती रामा. काय सुंदर वर्णन आहे. यमराज दारास येतात, परतून लावितो त्याला, तो नामाचा महिमा जाणावा कलियुगात थोर. आणि वामन पंडितांनी सुद्धा काय सुंदर वर्णन केलेलं आहे. वामन पंडित म्हणतात, नामे पाप जळे महाभय पळे, शत्रू कदा ना ढळे, आला मृत्यू टळे भवा भीती टळे, तो मोक्ष पायी रुळे. नामाचा महिमा श्रुती सनकळे, वागीश्वरी पांगुळे, नामे विमले वदा तुम्ही बळे, घ्या मुक्तीचे सोहळे. गोपाल कृष्ण भगवान की जय. तेवढं मोठं या नामाचं महत्व आहे, तेवढी मोठी या नामाची महती आहे. खरोखर पुराणकारांनी आपल्या संतांनी जे सांगितलंय ते फक्त आपण वाचलं ना ते सगळ्या गोष्टी आपल्याला कळायला लागतात. मग हे नाम श्रेष्ठ का? तर सर्व साधनांच्या पेक्षा नाम
हे सुरक्षित असं साधन आहे. या नामस्मरणापासून त्या साधकाला कधीही धोका होणार नाही. का होईल सर धोका? नामस्मरणापासून त्या साधकाला कधीही धोका होणार नाही. परंतु कलियुगामध्ये भक्ती ही बाजारपेठ समजून त्याचा व्यवसाय करणारे साधक येणार आहे. ही बाब लक्षात घेऊन ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या भक्तांच्यासाठी, आपल्या साधकांच्यासाठी हरिपाठ लिहिला. ज्ञानेश्वर महाराजांना आपल्या भक्तीची दिव्य प्रभा परिचयाची होती आणि तोच भक्तीचा महिमा, नाम भक्तीचा महिमा अजूनही संत एकनाथ महाराजांच्या रूपानं अमर आहे. नाथ महाराजांच्या आता त्या इतिहासामधील काही प्रसंग आपण आता आख्यानामधून पाहूया. प्रथम पद्यामध्ये ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, एक तत्व नाम एक तत्व नाम हरि श्री करुणा हरि श्री करुणा एक 2 मिनिट आपण नामस्मरण करू. दिगंबरा दिगंबरा वल्लभ दिगंबरा 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 दिगंबरा उत्तर रंगामध्ये आपल्याला नाथ महाराजांचं आख्यान आपल्याला बघायचे. नाथ महाराजांचं आख्यान आपण इथे लावणार आहोत. नाथ महाराजांचं आख्यान लावण्यामागे माझं असं एक कारण आहे.
की नाथ महाराजांच्या आख्यानामध्ये दत्त महाराजांच्या दर्शनाचा एक प्रसंग आहे आणि म्हणून म्हटलं तर नाथ महाराजांचं आख्यान आपण जाऊ आणि नामस्मरणाची जोड एक छान आहे म्हणून नाथ महाराजांचं आख्यान आपण इथे लावलं. फाल्गुन मध्य षष्ठी. फाल्गुन मध्य षष्ठी म्हणजे नाथ महाराजांच्या पुण्यतिथीचा दिवस. त्या षष्ठीला पैठणला शेकडो दिंड्या येतात, लाखो वारकरी येतात आणि एक वेगळाच आनंद असतो. त्या वारकऱ्यांचा आनंद गगनाला जाऊन भेटलेला असतो. सगळे वारकरी अगदी उत्साहामध्ये असतात आणि आता नाथांचं दर्शन कधी होतंय आणि कधी नाही असं त्यांना होऊन गेलं असतं. खरोखर त्यांच्या आनंदाचं वर्णन करणं फार अवघड आहे. तरी आपण